उच्च शिक्षित तरुण निवडणुकीच्या मैदानात आहे आणि माझ्या या भागातील गेल्या 5-6 वर्षातील कामामुळं इथल्या जनतेला माझ्यावर विश्वास आहे आणि नक्कीच इथली जनता मला आशीर्वाद मतरूपी देईल. प्रत्येक पक्ष स्वतःच्या ताकदीवर लढवायले कुणाला नेमकी ताकद दाखवायची आणि जिथं इथं जे पक्ष लढत आहे ते स्वतःची ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहेत. इथल्या जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. शहरामध्ये झालं पाहिजे होते आणि ते झालं नाही. पाहिलं तर इथले 30% युवक आपल्याला पुण्यामध्ये काम करताना दिसतात. म्हणजे फक्त सायन्स पुरतं मर्यादित आहे, तर बाकीचं काही तर आम्हाला शिक्षणाची सुविधा नाही. कडून युतीचं कुठं फिसकटलं तुमचं भाजप मोठे गणित असतात, कुठेतरी साठलोटा असेल त्यांचं. सांगायला खूप छान वाटतं मला की सर्वसामान्यातल्या सामान्यांना न्याय देणारा एकमेव पक्ष आहे. आमची युती फिसकटली, बरं झालं आमच्यासाठी युती फिसकटली. कुठं त्यांच्या ते निष्ठावंत आणि नाराज गटाच्या ह्याच्यामध्ये आमचा उमेदवार चांगला पडला. झालं युती नाही झाली ते भाजपच्या सोबत राहतील का आता शिवसेनेच्या सोबत राहतील? ह्या शिंदे साहेबांसोबतच राहणार. जास्त प्रामाणिकपणे विचार करणारा जर नेता असेल तर ते फक्त शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे मुलांनी पहिला सुरू शिवसेनेचा विचार करावा आणि त्यानंतर बाकी. विरोधक हा आपल्या लेवलचा असला पाहिजे. म्हणजे सध्या तरी मी कोणाला विरोधक मानत, कारण त्यांचंच काही ठाव ठिकाणा नाही आणि आमचा काय विरोध करणार. लातूर जिल्हा महानगरपालिकेची निवडणूक आता जे आहे ते रंगात आल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना शिंदे गटानं देखील आपले उमेदवार दिलेले आहेत आणि या उमेदवारापैकी सतीश कारंडे हा उच्च शिक्षित तरुण निवडणुकीच्या मैदानात आहे. जाणून घेऊया कशा पद्धतीने प्रचार करतोय आणि हिंदुत्वाचा चेहरा अशी त्याची ओळख आहे. या निवडणुकीमध्ये काय सगळा पॅटर्न चालतोय आणि कशा पद्धतीची ही सगळी निवडणूक आहे, कशा पद्धतीची ही सगळी निवडणूक आहे लातूर जिल्ह्यामध्ये, तर सगळे पक्ष स्वतःच्या हिमतीवर लढताना असं दिसतंय. जय महाराष्ट्र. आता आपल्याला माझं काम बऱ्यापैकी माहिती आहे, कारण की चळवळीपासून आपण पाहिलेलं आहे. आणि इथं जेव्हा उमेदवारीचे जाहीर झाली त्यावेळेस माझं काम बघून दिली. आता आपण पाहत आहे की एवढे पक्ष उभा टाकले आहेत, एवढे आर्थिक गणित असताना एका सर्वसामान्य पोराला तिकीट द्यायचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि शिंदे साहेबांच्या कामामुळं आणि माझ्या या भागातील गेल्या 5-6 वर्षातील कामामुळं इथल्या जनतेला माझ्यावर विश्वास आहे आणि एक परिवर्तनाचा चेहरा म्हणून माझ्याकडे इथली जनता पाहत आहे. आणि येणाऱ्या 15 तारखेला परिवर्तनवादी चेहरा म्हणून नक्कीच इथली जनता मला आशीर्वाद मतरूपी देईल आणि येत्या 16 तारखेला आपल्याला इथं बदल दिसून येईल. सगळे पक्ष स्वतःच्या ताकदीवर लढवायले कुणाला नेमकी ताकद दाखवायची आणि अनेक जे आहे ते प्रत्येकानं दल बदलल्याचं पाहायला मिळालं. लातूरच्या राजकारणात नेमकं काय घडलं बरं असं? मुळामध्ये कसं आहे, दल बदलणं हे वगैरे त्यांच्या स्वार्थाची गणितं असतील, परंतु जिथं इथं जे पक्ष लढत आहेत ते स्वतःची ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहेत. आणि सगळ्यांचं असं मत येतं की मी किती मोठा, मी किती भारी, परंतु इथल्या जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मधल्या सभाच पाहून घ्या, तिथं लातूरकरांना काय द्यायचं कुठल्या नेत्यानं बोलला नाही. मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, फक्त ह्याचं आणि त्याचं उनं दुनं काढत बसले, पण लातूरच्या प्रश्नावर किंवा इथल्या जनतेला काय हवं याच्यावर बोलणारं एकही सापडलेलं नाही मला अजून. काय असं वाटतंय की लातूर शहरामध्ये झालं पाहिजे होते आणि ते झालं नाही, आणि जर तरुण उच्च शिक्षित जर गेला तर ते लातूरमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये गेल्यास बदल होईल? मुळामध्ये पाहिलं तर इथले 30% युवक आपल्याला पुण्यामध्ये काम करताना दिसतात. यावरच शोकांतिका इथल्या नगरसेवकांची असेल, प्रतिनिधींची असेल, इथल्या आमदाराची असेल, या खासदाराची दिसून येते. कारण की एकही मोठा कारखाना इथं नाहीये. जो बोगी प्रकल्प उभा केलेला आहे तिथं स्थानिकांना काम नाहीये. आणि मुळामध्ये इथं अशी कुठलीही सोयी सुविधा नाहीये ज्याने की इथं आमचा तरुण टिकून राहावा. आणि लातूरचं माहेरघर म्हणलं जातं, पण अशी एकही मोठी अशी संस्था नाही डिग्रीच्या पुढची, म्हणजे फक्त सायन्स पुरतं मर्यादित आहे, तर बाकीचं काही तर आम्हाला शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळं आम्ही म्हणत नाही की इथं आम्हाला काही सुविधा भेटली आहे या नेत्याकडून, म्हणून माझ्यासारख्या तरुण उमेदवाराला शिंदे साहेबांनी पुढे केलेलं आहे. भाजप कडून युतीचं कुठं फिसकटलं तुमचं? भाजप आणि तुम्ही एकत्र लढला असता तर मोठ्या संख्येनं विजय मिळवला असता किंवा मोठ्या संख्येनं तुम्हाला मताधिक्य देखील मिळालं. काय असं झालं की तुम्हाला आता स्वतंत्र तुम्हाला सुद्धा लढण्याची वेळ आली? आता काय होते, मोठ्या नेत्याचे मोठे गणित असतात, कुठेतरी साठलोटा असेल त्यांचं, म्हणून त्यांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे जिल्हा प्रमुखांनी युतीचाच प्रस्ताव ठेवला होता, पण त्यांनी शेवटपर्यंत टांगती तलवार ठेवली आणि शेवटी आम्हाला रामराम केला. असो, त्यांना त्यांच्या शुभेच्छा. त्यांच्या शुभेच्छामध्ये ते येणाऱ्या 16 तारखेला आमच्याकडून शुभेच्छा असतील. त्यांच्या जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावं. जे पैसेवाले दिले ते, सर्वसामान्यांना तर तिथे तिकीट भेटलेलं पैशाचं नाही. गणित कसं सुरू आहे बरं ह्या निवडणुकीमध्ये? सगळं पैशावरच सुरू आहे काय? उमेदवारी देण्यापासून पैशाची चर्चा आहे आता की काय लातूरच्या राजकारणात? तुमच्याकडूनच बातम्या आलेल्या आहेत आमच्याकडे की पैसे घेऊन असा एक गरीबाचा उमेदवार दाखवा काँग्रेसमध्ये ज्याला की सर्वसामान्य म्हणून तिकीट दिले. एक उमेदवार भाजपामध्ये दाखवा की गरीब म्हणून तिकीट दिले. आधी तिकीट देतानाच बाबा तुझ्याकडे किती पैसे आहेत विचारतात. त्याच्याकडे 10-20 लाख रुपये असलं तर त्याचा विचार केला जात आहे, नाहीतर त्याचा विचार केला जात नाही. कशा पद्धतीची निवडणूक आहे? लातूरच्या निवडणुकीमध्ये हे जे
शिवसेना आहे तिचा ट्रेंड काय म्हणायला किती उमेदवार दिलेत तुम्ही? मुळात सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र होऊनच ओळखून घ्या की बाळासाहेबांच्या विचाराची वागिणी आहे, शिंदे साहेबाची रणरागिणी आहे. सांगायला खूप छान वाटतं मला की आज पहिला पक्ष आहे जो सर्वसामान्यातल्या सामान्यांना न्याय देणारा एकमेव पक्ष आहे. बाकी पक्षात आपण सर्वजण पाहताय की तुम्ही म्हणल्यासारखं की पक्ष बदलले, अचानक आयत उमेदवार आले, त्यांना उमेदवारी देण्यात आली, आमची युती फिसकटली. उलट बरं झालं आमच्यासाठी युती फिसकटली. कुठं ते निष्ठावंत आणि नाराज गटाच्या ह्याच्यामध्ये आमचा उमेदवार चांगला पडला असता. त्यापेक्षा बरं झालं युती नाही झाली ते. आणि सांगायचं झालं आता बऱ्याच 2-3 दिवस झालं सभा पाहताय आपण. त्या प्रत्येक सभेमध्ये आपण बघताय की प्रत्येक जण हा शेजारचा आणि हा इथला, ह्याच्याशिवाय तिथं काहीच धिंगाणा नाही. म्हणजे तुम्ही काय करताय? जनतेला काय घेतलं? तुमची गुंडगिरी, तुमची दडपशाही, का तुम्ही लोकांनी ज्या सुविधा केल्यात ते तुम्ही स्वतः सांगताय. आज लाडकी बहीण योजना ही आमच्या शिंदे साहेबांनी आणली आहे आणि तुम्ही लाडकी बहीण म्हणून तुम्ही सगळ्या वार्डामध्ये फिरताय. तुम्हाला अधिकार नाही बिलकुल. आमच्या शिंदे साहेबांनी दिलेली लाडकी बहीण योजना आहे. मग या लाडक्या बहिणी कुणाच्या सोबत राहतील? भाजपच्या सोबत राहतील का आता शिवसेनेच्या सोबत राहतील? आज तुम्हाला सांगायला मला चांगलं वाटतंय की महिला सुरक्षा आणि लाडक्या बहिणी ह्या शिंदे साहेबांसोबतच राहणार. हे कशासाठी? तर महिलांच्या बाबतीत सगळ्यात जास्त प्रामाणिकपणे विचार करणारा जर नेता असेल तर ते फक्त शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांचा आताच्या सध्याची जी व्हायरल घटना बघताय त्याच्यानुसार तर मला असं वाटतं की महिलांनी पहिल्या सुरू शिवसेनेचा विचार करावा आणि त्यानंतर बाकी. विरोधक कोण आहे बरं थेट तुमचा या सगळ्या निवडणुकीमध्ये कुणाला विरोधक मानता तुम्ही? मुळात विरोधक हा आपल्या लेवलचा असला पाहिजे. त्याच्यामुळे मी कोणाला तर विरोधक मानत नाही. म्हणजे सध्या तरी मी कोणाला विरोधक मानत, कारण तेच ते स्वतःमध्ये एक नाहीयेत. त्यांचंच काही ठाव ठिकाणा नाही आणि आमचा काय विरोध करणार आहेत ते. कोण आहे विरोधक सध्या? शिवसेनेचा विरोधक कोण आहे मग लातूरमध्ये? आम्ही कुणाचाही विरोध करत नाहीये, कारण की आदरणीय शिंदे साहेबांनी, आदरणीय जिल्हा प्रमुखांनी आम्हाला सांगितलेलं आहे, विकासाचं विजन घ्या आणि रस्त्यावर उतरा आणि आपल्या लोकांना सांगा की मी किती काम करू शकतो. आणि आम्ही तेच घेऊन उतरले. आम्ही कुणाचं उणं काढत नाहीये. आम्हाला आधी काय केलं, कुठल्या नेत्याने काय केलं, कुठल्या नगरसेवकाने काय केलं, कोण काय भाषण केलं, ह्याच्याशी अर्थार्थी आमचा संबंध नाहीये. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी उतरलोय, जनतेचे प्रश्न उभा करतोय आणि जनतेला प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल आम्ही ताकदीने सांगत आहोत की आम्ही सोडवू शकतो. मला सांगा कुठलं विजन घेऊन मग तुम्ही हे निवडणुकीमध्ये सामोरे जाता? कोण आहे विरोधक या वार्डात? इथं आम्ही कोणाला विरोधक समजलेला नाहीये. हा. आमचा खरा विरोध इथल्या समस्यांना आहे हा. आणि त्या समस्याचा विरोध घेऊन उतरलेलो आहे. हा. इथं कबाला प्रश्न सुटलेला नाहीये. हा. गेली 15 वर्ष झाली इथल्या नेत्यांनी फक्त आश्वासनं दिले पण काही केले नाही. कबाला प्रश्न सुटला तर इथल्या आमच्या लोकांना भक्कम घरं भेटतील, पक्की घरं भेटतील. योजनेअंतर्गत रमाई योजना असेल, आपली पंतप्रधान योजना त्याच्या अंतर्गत इथं चांगली आरोग्य सेवा नाहीये. आम्ही आरोग्य सेवा उभा करण्यासाठी अगदी ताकदीनं काम करू. इथं आमच्या इथं शिकणारा प्रत्येक युवक अगदी ताकदीनं शिकणारा हुशार विद्यार्थी आहे, परंतु शिक्षणाच्या सोयी नाहीयेत. त्याचा आम्ही मनपा प्रशासनाच्या अंतर्गतच्या आमच्या शाळा आहेत त्याच्यासाठी